शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या अशा युवक शेतकरी मित्राला भेटणार आहोत की ज्याने आपल्या मशरूम फार्मच्या माध्यमातून आपला एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. आणि मित्रांनो, त्याला भेटण्यासाठी लोक बाहेरून येतात, त्याच्याकडून मार्गदर्शन घेत असतात. तर मित्रांनो, हा मशरूमचा बिझनेस कसा यशस्वी झाला ते आपण या शेतकरी मित्राकडून जाणून घेणार आहोत. याला बरेच शेतकरी पुरस्कार मिळालेले आहेत आणि शासनाकडून सन्मान पण झालेला आहे. तर मित्रांनो, मशरूमची वाटचाल कशी सुरू झाली, त्याच्याकरिता किती जागा लागते आणि जे कोणी मशरूमचे हौशी शेतकरी असतील किंवा ज्यांना मशरूम करायचे असेल त्याचा मार्गदर्शन पाहण्यासाठी मित्रांनो, हा तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे पहा. आणि जर मशरूमची तुम्हाला आवड असेल आणि जर तुमचा एखादा गरजू शेतकरी मित्र जर मशरूमचा फार्म खोलत असेल तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर हा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझं नाव अनंत नारायणराव इखार आहे. माझं शिक्षण MSc मॅथमॅटिक्स झालं आहे नागपूरला. मी 2-3 वर्ष पुण्याला होते MPSC UPSC तयारी करण्यासाठी. सर, मग तुम्ही आता ह्या मशरूम फार्मकडे कसे का वळले? तर जसं माझं शिक्षण झाल्यानंतर मला पाहिजे तसं सक्सेस मिळत नव्हतं. मी पुण्याला होतो MPSC UPSC तयारीसाठी आणि 1-2 मार्गाने माझं एक्झाम जात होतं. आणि त्यानंतर घरचा मोठा मुलगा म्हटल्यानंतर आज ना उद्या आपल्यावर जबाबदारी येईल, त्यामुळे वेळ न घालवता म्हटलं आपण पार्ट टाईममध्ये अभ्यासासोबत काही ना काही सुरुवात करू. तर 2016ला मी गावाकडे परत आलो आणि गावाकडे इकडे आईचं महिला बचत गट होतं, तर त्यांच्यासोबत या कामाची सुरुवात केली. दिवसभर मी लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचो आणि उरलेल्या वेळामध्ये आपला हा प्रोजेक्टचं काम करायचो. मग सर, याचं मार्गदर्शन वगैरे कुठून मिळालं तुम्हाला? जसं आईचं महिला बचत गट असल्यामुळे त्यांचं ऑलरेडी ट्रेनिंग झालं होतं कृषीकडून, तर त्यांनी मला मार्गदर्शन केलं का बा असं असं तुम्ही प्रोजेक्टचं काम करू शकता. ही जी आयडिया आली तुम्हाला ती त्या आईकडूनच आली? हो, त्यांनी सांगितलं. अच्छा, मग याच्यामध्ये आता हा जो तुमचा फार्म आहे याच्यामध्ये किती लोकांची मदत लागते सरासरी? एकटा व्यक्ती सांभाळू शकतो का? हो, तर जर त्यांनी छोटी सुरुवात करायची असेल अनुभवाच्या हिशोबानं किंवा आपला एक स्टार्टअप म्हणून, तर एक व्यक्तीसुद्धा प्रोजेक्ट सांभाळू शकतो. तर हा कमीत कमी किती जागेमध्ये करता येऊ शकतो? जसं सुरुवातीला अनुभवासाठी जर छोटं स्टार्टअप करायचं तर 10 बाय 10च्या खोलीमध्येही करू शकता तुम्ही. आणि जर इन्कमच्या हिशोबाने जर आपण विचार करतो म्हटलं तर सध्या म्हणजे 500 ते 1000 स्क्वेअर फीट जागेमध्ये म्हणजे 1 गुंठ्या जागेमध्ये तुम्ही सुरुवात करू शकता. त्यासाठी कृषीची योजना पण आहे. 2 लाखाच्या प्रोजेक्टला 1 लाखाची सबसिडी कृषीकडून मिळत आहे. आणि आपण फार्मास्युटिकल कंपन्यांना माल सप्लाय करतो, त्यांच्याकडून सुद्धा 2 लाखाच्या प्रोजेक्टला आपल्याला 50,000ची सबसिडी मिळत आहे सध्या. सर, मग आता हा मशरूमचा फार्म फक्त पावसाळ्यामध्ये चालतो की 12 महिने चालू असतो? मशरूम शेती ही वर्षभर करता येते, कारण हे आपण कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये करतो. म्हणजे बाहेरचा ऊन, वारा, पाऊस, वादळ याचं काही काम नाही. आपण जसं शेडमध्ये पोल्ट्री फार्म करतो, गोट फार्मिंग करतो, कुक्कुटपालन करतो, रेशीम शेती करतो, तशा पद्धतीने याला शेडमध्ये केल्या जाते. मग सर, याच्यापासून काही दुसऱ्या व्यक्तीला काही त्रास वगैरे होते का? हां, जसं पोल्ट्री फार्मचा त्रास वगैरे होते समजा. हां, तर मशरूम शेतीमध्ये म्हणजे स्मेल येत नाही, दुर्गंध येत नाही, त्याच्यामुळे आपण हा घरी प्रोजेक्ट करू शकतो. आमचंसुद्धा स्वतः प्रोजेक्ट आमचं घरी आहे आणि आजूबाजू कोणाला त्रास नाही, स्मेल नाही, दुर्गंध नाही आणि वर्षभर चालणारं काम आहे. मग याची मार्केटिंग वगैरे कुठे केली जाते? आता जसं आपण बघतो नॉर्मली का आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये जंगलामधून निघणारे जे मशरूम आहेत ते लोकली विकल्या जातात. ठीक आहे, तर आपल्या जिल्ह्यांमध्ये मशरूम खाणाऱ्याची संख्या तसं ऑलरेडी भरपूर आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये थोडंसं अवेअरनेस कमी असल्यामुळे तिथे लोक जास्त खात नाही. ठीक आहे, तर त्यासाठी आपण हे जे आहे आम्ही काय करतो, फार्मास्युटिकल कंपन्यांना माल सप्लाय करतो. सोबत हॉटेल, धाबा, रेस्टॉरंट, कॅटरर्सवाले आहे, चायनीजवाले आहे आणि लग्न कार्यक्रमांच्या ऑर्डरसाठी पण आम्ही हे सप्लाय करतो. स्वतः माझ्या लग्नामध्ये सुद्धा आम्ही 2000 लोकांना मशरूमची भाजी दिली होती. मग सर, आता याची मार्केटिंग करताना कोणती अडचण आली काही तुम्हाला? मार्केटिंग म्हणजे कसं आहे, सुरुवातीला समजत नव्हतं कसं काय करायचं किंवा कोणी सांगणारं नव्हतं त्या टाईमला. पण जसं आम्हाला लक्षात आलं, कारण की मी स्वतः कॉलेज टाईमला कसं आहे वेगळ्या कंपन्यांसोबत काम केलेलं आहे, त्यामुळे मला काही मार्केटिंगचा अनुभव होतं. वरून आम्ही 3 पिढ्यांपासून व्यवसायच करतो, तर त्याच्यामुळे घरच्यांनी सांगितलं की आपण असं करू शकतो. मग आणि इकडून तिकडून आपण शिकून पाहून ते गोष्टी आपण करत गेलो. सर, आता मला सांगा की जे आपल्या त्या जंगली साध्या निघतात, जंगली मशरूम आणि ह्या फार्म मधल्या विशेष असा काही फरक आहे का यांच्यात? विशेष काही फरक नाही, पण काही गोष्टी याच्यामध्ये म्हणजे लक्षात घेण्यासारख्या आहेत. जसं जंगली साध्या खाऊन कधी कोणाला विषबाधा वगैरे होऊ शकते, तर तसं आपल्या फार्मच्या म्हणजे सात्यांमध्ये नाही होत, कारण की हे गव्हर्नमेंट लॅबॉरेटरीमधून व्हेरीफाईड होऊनच येत असतात. आणि याचं जे आहे ना, हे आम्ही लॅब टेस्ट करतो. आम्ही स्वतःसुद्धा लॅब टेस्ट केली आहे, त्याच्यामध्ये 24.81 ग्राम प्रोटीन आम्हाला मिळालेलं आहे असं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चवसुद्धा चांगली आहे, आरोग्यासाठी चांगली आहे, वरून क्वांटिटीमध्ये मिळतं.
आणि जसं जंगली सात्या फक्त आपल्याला सिजनेबल मिळतात, 1 महिना 1.5 महिना 2 महिन्यापुरतं मिळतात, पण हे सात्या आपण वर्षभर उपलब्ध करून देऊ शकतो. आणि शाकाहारी लोकांसाठी हे सात्या म्हणजे आपले मशरूम म्हणजे हे वरदान आहे, कारण याच्यामध्ये विटॅमिन B1, B2, B12 आणि विटॅमिन डी जे कोणत्याच वनस्पतीमध्ये मिळत नाही ते आपल्या सात्यांमध्ये वर्षभर आपल्याला मिळू शकते. सर मग आता हे तुमचा हा जो तुमची आता जी फ्रँचायझी आहे हो, ती महाराष्ट्रामध्येच आहे किंवा हो. त्याच्या बाहेर पण गेलेली आहे? तर आमचं प्रोजेक्टचं काम सध्या संपूर्ण भारतात सुरू आहे. त्याच्यामध्ये गुजरात, सुरत, अहमदाबाद, भावनगरला आमचे प्रोजेक्ट सुरू आहेत. UP आहे, तिथे आझमगड आहे, तिथे पण काम चालू आहे आमचं. त्यानंतर आसाममध्ये पण काम चालू आहे. त्यानंतर आता काल आमच्याकडे बिहारचे शेतकरी येऊन गेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही बिहारमध्ये प्रोजेक्ट चालू करत आहोत. महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक जिल्ह्यात आमचं सध्या काम चालू आहे. त्याच्यानंतर आपल्या हैदराबाद आहे साऊथमध्ये, तिकडे पण आमचं काम चालू आहे. सर आतापर्यंत तुम्ही सध्या किती शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिली? जवळपास तसं तर भरपूर हजारो शेतकरी आहेत जे आज आमच्याकडून प्रशिक्षण घेऊन आपलं स्वतःचं काम करत आहेत. भरपूर असे युवा आहेत, तरुण आहेत, ज्यांचं आज आमच्या मशरूमच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलं आणि मशरूमच्या प्रोजेक्टमुळे त्यांचे लग्नसुद्धा जुळलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आज 200+ शेतकरी आहेत जे आमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत आहेत, म्हणजे स्टॅम्प पेपरवर नोटरी ॲग्रीमेंट करून ते आम्हाला माल सप्लाय करत आहेत. सर मग आता तुम्ही आमच्या या युवक शेतकरी मित्रांना काय संदेश देऊ शकाल? माझं त्यांना हे संदेश राहील का जर घरची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे तर नोकरी करा, नाही तर त्यापेक्षा नाही का आपलं जे आयुष्याचे महत्त्वाचे वर्ष आहेत ते इकडे तिकडे धावपळ घालवण्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करा. सुरुवातीला अर्निंग कमी झाली तरी चालेल, व्यवसाय कमी झाले तरी चालेल, पण आज सोशल मीडिया जमाना आहे, त्याचं नाही का लाभ घ्या आणि आपला व्यवसाय वाढवा, आपलं काम वाढवा. हळूहळू का होईना, आज मलाही 10 वर्ष आली या प्रोजेक्टमध्ये, आज आमचं एवढं काम वाढलं आहे, मलाही 10 वर्ष वेळ द्यायला लागलं. तुम्ही म्हटलं का आज काम चालू केलं आणि महिन्याच्या शेवटी मला पगार मिळतो तशी इन्कम मिळाली पाहिजे, तर अशी अपेक्षा ठेवू नका. पण याच्यामध्ये असं आहे का जे म्हणतात ना, विहिरीला एकदा पाणी लागलं का एवढं पाणी लागते तर ते आपले 7 पिढ्या नाही का त्या विहिरीचं पाणी पिऊ शकतात. तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो, तुम्ही जर हा झाड लावाल आज आणि एक छोट्याशा व्यवसायाची सुरुवात कराल तर तुमच्या 7 पिढ्या नाही का त्या झाडाचे आंबे बसून खाऊ शकतात. सर आणि आता शेवटचा प्रश्न, आता जशी ही शेती करताना म्हणजे विशेष काही काळजी वगैरे घ्यावी लागते का? काळजी म्हणजे हेच आहे मित्रांनो का तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे, कारण की ही शेती तुमच्यासाठी नवीन आहे आणि सगळ्यांसाठीच नवीन आहे. बरोबर या प्रोजेक्टची माहिती कोणालाच नाही आहे, पण आज आम्ही 10 वर्षापासून हा काम करत आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज करोडोची लोकसंख्या आहे, ज्या लोकसंख्येला रोजगाराची आवश्यकता आहे. तर आम्ही सगळ्यांसोबत मिळून काम करू. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही आमच्यासोबत मिळून काम करू शकता. आमच्याकडे तुम्हाला मार्गदर्शन, गायडन्स सगळं मिळेल आणि तुम्हाला आम्ही डायरेक्ट म्हणतो की तुम्ही डायरेक्ट लागवडी साहित्य सामान आपल्या बजेटनुसार घ्या आणि काम चालू करा. जर तुम्ही आमच्याकडून लागवडी साहित्य सामान घेता तर आम्ही तुम्हाला बायबॅक ॲग्रीमेंट फॅसिलिटी पण देतो, सोबत तुम्हाला विक्री मार्ग व्यवस्था करून देतो. सोबत आम्ही महिला बचत गटासोबत मिळून 25 प्रकारचे बाय प्रॉडक्ट बनवतो, त्याच्या आम्ही तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिपसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट देतो. वरून सर्व्हिस सेंटरचं कामसुद्धा तुमच्या एरियासाठी देत असतो. तर तरुणांना आमच्याकडे मशरूमपासून पण रोजगार मिळेल, डिस्ट्रीब्युटरशिप पण मिळेल आणि सर्व्हिस सेंटरचं पण काम आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. तर तुम्ही आमच्यासोबत मिळून टीममध्ये काम करू शकता आणि आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवू, कसं करायचं, काय करायचं, काय नाही करायचं. वर्ष 2 वर्ष तुम्ही आमच्याकडून काम शिकून तुम्ही एक स्वतःचा व्यवसाय स्टार्टअप करू शकता, स्वतःचं वेगळं नंतरही काम करू शकता. आमचं असं काही म्हणणं नाही का आमच्याकडून काम शिकले तर आमच्यासोबतच जुळून राहा म्हणून. धन्यवाद सर. चालेल.